उंदरांचा त्रास ही एक अशी डोकेदुखी आहे जी आपल्यापैकी खूप जणांनी कधी ना कधी अनुभवली असेल, पण यावर उपाय म्हणून धोकादायक रसायन वापरणं हे कितपत योग्य आहे? आज आपण एका अशा उपायाबद्दल बोलणार आहोत जो सुरक्षित तर आहेच, पण प्रभावी असल्याचाही दावा करतो. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की धोकादायक विषारी औषधं न वापरता उंदरांच्या या समस्येपासून सुटका कशी मिळवायची. पारंपरिक पद्धतीमध्ये हाच तर सगळ्यात मोठा पेच असतो. चला तर मग पटकन बघूया आज आपण काय काय पाहणार आहोत. आधी आपण या समस्येचं स्वरूप समजून घेऊ, मग एका नवीन जैविक उपायाची ओळख करून घेऊ. ते नक्की कसं काम करतं आणि वापरायचं कसं हेही पाहू. मग त्याचे काही प्रत्यक्ष पुरावे तपासू आणि शेवटी या सुरक्षित पद्धतीवर थोडी चर्चा करू. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून आणि समजून घेऊया की ही समस्या खरं तर वाटते तितकी साधी नाहीये. बघा, पारंपरिक उंदीरनाशकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांच्यामुळे होणारा धोका. ही विषारी रसायनं फक्त उंदरांसाठीच नाही तर घरातली लहान मुलं, आपले पाळीव प्राणी म्हणजे कुत्री, मांजरं यांच्यासाठी तितकीच घातक ठरू शकतात. इतकंच नाही तर पर्यावरणातल्या इतर बिचाऱ्या वन्यजीवांनाही याचा धोका पोहोचतो. आणि या धोक्यांमध्ये एक खूप गंभीर गोष्ट आहे, ती म्हणजे दुय्यम विषबाधा. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर समजा एका उंदराने विषारी औषध खाल्लं, नंतर त्याच विषबाधा झालेल्या उंदराला एखाद्या घुबडाने किंवा सापाने खाल्लं तर ते विष त्या शिकाऱ्याचं शरीरात जातं आणि त्यालाही विषबाधा होते. यामुळे निसर्गाची संपूर्ण अन्न साखळीच धोक्यात येते. मग ह्या इतक्या जुन्या समस्येवर काही नवीन उपाय आहे का? चला एका जैविक उपायाची ओळख करून घेऊया. तर या समस्येवर एक उपाय म्हणून समोर येतंय रॅटरन ग्रीन बेट. याचा दावा आहे की हे एक पूर्णपणे नैसर्गिक, सेंद्रिय आणि सुरक्षित उत्पादन आहे. पारंपरिक विषारी औषधांना हा एक चांगला पर्याय ठरू शकतो असं म्हटलं जातंय. आता याची वैशिष्ट्ये ऐकल्यावर तर हे खूपच इंटरेस्टिंग वाटतंय. हे उत्पादन माणसं, पाळीव प्राणी आणि गुरांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. हे विषारी नाहीये, 100% पर्यावरणपूरक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे दुय्यम विषबाधेचा धोका अजिबात नाही. बरं, हे सगळं ऐकायला तर छान आहे, पण हे नक्की काम कसं करतं? याच्या मागे काय विज्ञान आहे? चला बघूया. गंमत अशी आहे की याची पद्धतच वेगळी आहे. हे कोणत्याही रासायनिक विषावर अवलंबून नाहीये. हे बेट थेट उंदरांच्या पचनसंस्थेवर परिणाम करतं. म्हणजे हा एक जैविक बदल आहे, कोणताही रासायनिक हल्ला नाही. आणि ह्याचा परिणाम काय होतो? तर हे बेट खाल्ल्यानंतर फक्त एका दिवसाच्या आत उंदीर खाणं पिणं पूर्णपणे थांबवतात. त्यांची भूक आणि तहानच नाहीशी होते. त्यामुळे कोणताही गोंधळ न होता नैसर्गिकरित्या ही समस्या सुटते. आता अनेकांना वाटेल की हे काहीतरी किचकट असणार, पण तसं अजिबात नाहीये. हे वापरणं किती सोपं आहे ते पाहूया. याची कार्यपद्धती अगदी सरळ आहे. फक्त 4 पायऱ्या. पहिली, जिथे उंदरांचा वावर जास्त आहे ती जागा ओळखा. दुसरी, गोळ्यांना ओलसरपणापासून वाचवण्यासाठी बेट स्टेशन्स तयार करा. तिसरी, त्या जागांवर या गोळ्या ठेवा. आणि चौथी, रोज फक्त तपासा आणि गरज वाटल्यास गोळ्या पुन्हा भरा. इतकं सोपं आहे हे. पण हे सगळं ऐकायला तर छान वाटते, पण खरंच हे काम करतं का? याचे काही पुरावे आहेत का? तर हो, आहेत. आणि तेही वेगवेगळ्या महत्त्वाच्या संस्थांकडून. बघा, पहिला पुरावा तर थेट एका सरकारी संस्थेकडूनच आहे. हे आहे यरवडा मध्यवर्ती कारागृहाने दिलेलं शिफारस प्रमाणपत्र. त्यामुळे याच्या विश्वासार्हतेला एक वेगळंच वजन येतं. या प्रमाणपत्रात काय लिहिलंय बघा, की हा एक अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी पर्याय आहे आणि त्यांना 100% सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तुरुंगासारख्या ठिकाणी जिथे व्यवस्थापन इतकं अवघड असतं, तिथून असा प्रतिसाद मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आता पुढचं उदाहरण तर अजूनच महत्त्वाचं आहे. हे प्रमाणपत्र आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचं. म्हणजे अशी जागा जिथे मोठ्या प्रमाणात अन्नधान्य असतं आणि तिथे सुरक्षितता सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. त्यांच्या म्हणण्यानुसार या पद्धतीमुळे त्यांच्या शेतमालावर कोणताही वाईट परिणाम झाला नाही, उलट स्वच्छतेचा दर्जा सुधारला. जिथे खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत तिथे विषारी रसायनांचा धोका पत्करणं शक्यच नाही. त्यामुळे हा प्रतिसाद खूपच आश्वासक आहे. आणि आता तिसरा पुरावा, एका रुग्णालयातून. आता हॉस्पिटलपेक्षा संवेदनशील जागा दुसरी कुठली असू शकते, नाही का? तिथे तर सुरक्षिततेला कोणताही पर्यायच नसतो. या रुग्णालयाने स्पष्टपणे पुष्टी केली आहे की या उपचार पद्धती 100% सेंद्रिय, हॉस्पिटलसाठी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहेत. यापेक्षा मोठा विश्वास आणखी काय असू शकतो? तर मग या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये की कीटक नियंत्रणाकडे बघण्याचा एक नवीन आणि खूप सुरक्षित मार्ग असू शकतो. चला ना, एक समोरासमोर तुलना करून बघूया, म्हणजे फरक लगेच लक्षात येईल.
पारंपरिक पद्धतीत दुय्यम विषबाधेचा धोका खूप जास्त असतो, इथे तो 0 आहे. पारंपरिक पद्धतींमुळे पर्यावरणात प्रदूषण होतं, तर ही पद्धत पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा विचार केला तर फरक अगदी डोळ्यासमोर दिसतोय. आणि हेच या कंपनीच्या मूळ तत्वज्ञानाचं सार आहे, निसर्गाच्या नियमांचाच वापर करून निसर्गातल्या समस्या सोडवणं, म्हणजेच जीवशास्त्राची ताकद वापरणं. तर मग शेवटी एक प्रश्न नक्कीच विचारावासा वाटतो, कीटक नियंत्रणाचं खरं भविष्य हे अधिक शक्तिशाली आणि घातक रसायनं बनवण्यात आहे, की निसर्गाच्या शक्तीचा म्हणजेच जीवशास्त्राचा हुशारीने वापर करण्यात दडलेला आहे? यावर विचार करायला हरकत नाही.